हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग मी जसं ठरवलं होतं की मी 2026ला प्रत्येक दिवशी माझ्या दिवसाचं दिनचर्या किंवा दिवसक्रम कसा असतो हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हां, आज आहे 2026चा 5वा दिवस आणि आजच्याही दिवसभरात मी काय केलं, घरामध्ये कुठली कुठली कामे केली, सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पाहूयात आजचा माझा दिवस कसा होता आणि स्पेशली मी आजच्या दिवशी माझ्या घरी, माझ्या मुलासोबत किंवा घरासाठी काय काय केलं आणि आजचा माझा दिवस कसा गेला. सकाळी सकाळी तर पूजा करून दिवसाची सुरुवात पूजा वगैरे करून छान झाली होती, पण मध्येच असं झालं की आमची टीव्ही बिघडली आणि थोडंसं दिवस खराब गेला. खराब म्हणजेच घरामध्ये आपण टीव्ही पाहत जरी नसलो तरी मुलांसोबत बसल्यावर किंवा भाज्या वगैरे निवडता वेळेस ह्या गोष्टी करता वेळेस आपल्याला थोडंसं टीव्ही पाहिजेच असती आणि बायकांना तर सिरियल्स वगैरे ह्या गोष्टी पाहायला टीव्ही म्हणजे काय असं वाटतं. आणि माझंही तसंच आहे. दिवसभरात फोन जरी माझ्याकडे असला तरी टीव्ही मी थोडी का होईना पाहते आणि मला टीव्हीवर सिरियल्स वगैरे पाहायला आवडतात. प्रत्येकाची आपापली आवड असू शकते, म्हणून ह्यांना छोटासा टीव्हीचा व्हिडिओ करून पाठवला. ह्यांनी म्हटली मेकॅनिकला दाखवतो की टीव्हीला काय झालं आहे. तर मग आता टीव्ही किती दिवस बंद राहतो काय माहीत. तोपर्यंत टीव्हीचा व्हिडिओ करून पाठवला आणि म्हटलं चला आता टिफिन वगैरे सगळं झालेलं होतं, सर्व गोष्टी झाल्या. ह्यांनी गेले, आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे करून घेतला श्लोकनं आणि मी, आणि सरळ मी वळले किचन क्लिनिंगकडे. किचन क्लिनिंगमध्ये मी सगळ्यात अगोदर किचन कट्ट्याची क्लिनिंग करते. आपल्याला बायकांना किचन कट्टा खूप मोठा असावा असं वाटतो, पण मेन आपली कसरत तेव्हा होते जेव्हा ते स्वच्छ करता वेळेस आपल्याला बराचसा वेळ लागतो. आणि हां, माझंही तसंच आहे. माझा हा किचन कट्टा खूप मोठा आहे. घर सिलेक्ट करते वेळी मला असं वाटायचं की किचन कट्टा मोठा असावा जिथे सगळं साहित्य बसेल, पण असं काहीही नसतं. आपल्याला एक OCD असतो की किचन कट्ट्यावर काही सामान ठेवू नये, ते क्लीनच असावा, ब्लॅकला ब्लॅकच दिसावा. म्हणून एकतर लेडीज आपण किचन कट्ट्यावर काही सामानही ठेवत नाहीत, परत तो थोडासा घाण झाला की आपल्याला क्लीन करायचा पण OCD असतो. तर असंच माझंही काहीसं आहे. पण तरीही चला म्हटलं, जोपर्यंत किचन कट्टा पूर्ण स्वच्छ करत नाही तोपर्यंत माझं समाधान तर होणार नव्हतं. म्हणून पूर्ण किचन कट्टा असा चकाचक केला, क्लीन करून घेतला आणि नंतर मी मग बाकी कामं आवरायला घेतली. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर. आणि असा किचन कट्टा बघितल्यावर मन अतिशय प्रसन्न होतं. मग थोडंसं श्लोकसोबत मस्ती वगैरे केली आणि श्लोक झोपला. तर चला तोपर्यंत म्हटलं चेंज वगैरे केलं. सायंकाळी श्लोकला बाहेर घेऊन जाण्यासाठी तो उठतोय तोपर्यंत म्हणला आता आज गाजराचा हलवा बनवायचा आहे आणि आपण थोडीशी हलव्यासाठी गाजर वगैरे खिसून ठेवली तर मग परत हलवा बनवायला जास्त काही मेहनत लागणार नाही. श्लोक उठत आहे तोपर्यंत छान असे पूर्ण गाजर खिसून घेतले. हलवा खायला तर सगळ्यांनाच आवडतो, पण मेन प्रोसेस गाजर खिसायचे वगैरे ह्या गोष्टी करायच्या म्हटलं तर फार कंटाळा येतो. मस्त असे जेवढे पाहिजे तेवढे गाजर खिसून घेतले. आता आहो आलेले होते, बच्चू उठला होता तर म्हटलं चला आता बच्चूला दूध करून घेऊयात, आमच्या दोघांसाठी छान असं चहा बनवून घेऊयात. आणि आज मला गाजराचा हलवा वगैरे एक्स्ट्रा काही कामं करायची आहेत म्हणून ह्यांनी म्हटले की मी बच्चूला बाहेर घेऊन जातो. तर मला तर छानच झालं, कारण तेवढाच वेळ मला माझ्या किचनकडे किंवा घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे द्यायला भेटेल. तर मस्त असा मी पिल्लूसाठी दूध आणि आमच्या दोघांसाठी छान असा चहा बनवला. आपला दिवस कसाही जाओ पण सायंकाळी अहोसोबत चहा पिणे, आपल्या मुलांना दूध वगैरे देणे आणि त्यांच्यासोबत पुरेपूर दिवसभरांच्या गप्पा करणे हे तर आपलं अगदी फेवरेट असतं आणि त्याने दिवसभराचा थकवा अगदी निघूनच जातो. तर असंच माझंही काहीसं आहे. मी कितीही यांना उशीर झाला तरी यांच्यासोबतच मस्त असा आल्याचा चहा घेते आणि जे काही दिवसभरात घडलंय किंवा त्यांच्यासोबत जे काही घडलंय ते आम्ही दोघं जेव्हा आम्हाला वेळ भेटेल किंवा पिल्लूचा मूड छान असेल तेव्हा गप्पा मारत मारत मस्त असा आमचा सायंकाळचा चहा घेतो. तर असंच आजही काहीसं आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एवढा थोडासा तरी एकमेकांसाठी वेळ हवाच, कारण आपण कसं सिंगल फॅमिली राहतो त्यामुळे आपल्या मनातील गोष्टी किंवा आपल्या काही गोष्टी आपण शेअर करणार तरी कोणाला, त्यामुळे आपण आपल्या पार्टनरसोबत एवढा वेळ नक्कीच स्पेंड केला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते मी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं फॉलो नक्कीच करायचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने माझं चहा बनून तयार आहे. तर आज मस्त असं चहाची आता टेस्ट घेतो आणि नंतर मी बनवणार आहे टेस्टी असा गाजराचा हलवा. तर त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा, मी तीही तुमच्यासोबत शेअर करते. त्या अगोदरही मी गाजराची एक रेसिपी माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे, तर तीही तुम्हाला हवी असेल
तर तुम्ही माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही देते, त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही चेक करू शकतात. पण आज थोडंसं डिफरंट हलवा मी बनवणार आहे, यामध्ये काहीतरी वेगळं ॲड करणार आहे. तर चला, खीस तर आपला बनवून तयार आहे. आता मस्त असं गॅसवर कढई गरम करून घेऊयात आणि छान मस्त लुसलुशीत असा गाजराचा हलवा बनवून घेऊयात. तर त्यामध्ये काय ॲड करणार आहे आणि किती ॲड करणार आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतेच समोर. त्या अगोदर तुम्ही बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला पुरेपूर तूप हलव्याला टाकायचं आहे. घरामध्ये जर तूप खात असतील तर पुरेपूर तूप टाका. आता सध्या हिवाळा चालू आहे आणि तूप शरीराला खूप छान असतं, पौष्टिक असतं. त्यामुळे भरपूर तूप तुम्ही हलव्यामध्ये ॲड करायचे आहे आणि तुमच्या मुलांच्या ग्रोथसाठी, मुलाच्या शरीरासाठी सुद्धा तूप छान असतं. आणि गाजरसुद्धा, म्हणून गाजराचा हलवा तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच दिला पाहिजे. आणि सध्या तरी सीझन आहे म्हणून तर आपण आठवड्यातून 2 वेळा बनवलं तरी चालतो, कारण जशी गाजरं आपल्याला हिवाळ्यात भेटतात तशी एरवी सीझनला नाही भेटू शकत. तर अशाच पद्धतीने आता मी तूप टाकून घेतलं आणि नंतर त्यामध्ये तो गाजराचा किस टाकला. आता आपल्याला हे फुल गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. माझा जो अगोदरचा प्लास्टिकचा स्पून होता त्याने व्यवस्थित मिक्स होत नव्हतं, म्हणून मी स्पून चेंज केला. तुम्ही पाहू शकतात किती लाल भडक गाजर आहेत आणि याचा हलवा खायला तर किती सुंदर लागेल. आणि खरंच सिरियसली आम्ही टेस्ट केला, खूप जास्त अफलातून टेस्टी झालेला होता. आणि गाजरे लाल असल्यामुळे त्यात एवढं साखर टाकायची गरज पडली नाही आहे. कमी साखरेमध्ये अतिशय गोड असा हलवा बनून तयार झाला होता. तर अगदी अशा पद्धतीने आपल्याला खालून वरून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंच त्यानुसार आपल्याला हलव्याला एक महत्त्वाची गोष्ट जी म्हटलं तर फक्त दूधच नाही, तर आपण त्यामध्ये थोडासा खवा ॲड केला तर आपला हलवा अतिशय सुंदर होईल आणि अजून टेस्टी होईल. म्हणून गाजरामध्ये थोडासा खवा, मावा, खवा, कोण जिकडे जे काही म्हणत असतील ते नक्कीच आपण ॲड करायला हवं. मध्यम आचेवर आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून त्याला व्यवस्थित वाफाळून घ्यायचं आहे अगोदर आणि परत झाकण ठेवायचं, जेणेकरून ते छान असा वाफाळून जाईल. तर असं 10 मिनिट वाफाळल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि दुधाबरोबरच कमी दूध आणि जास्त मावा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. पण कंटिन्युअसली मी व्हिडिओ करू शकले नाही, एवढाच व्हिडिओ माझ्याकडं आहे. जर फुल रेसिपी तुम्हाला मावा टाकून गाजराच्या हलव्याची पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हीही त्या पद्धतीने हलवा एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खायला नक्कीच आवडेल. कामाच्या बर्डनमुळे मला इथेच हा व्हिडिओ स्टॉप करावा लागला, कंटिन्युअसली मी नाही करू शकले. तर मग कसा वाटला माझा आजचा छोटासा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.